इथेनॉल निर्मितीवरील मर्यादेमुळे साखर उत्पादनामध्ये वाढ झाली। देशामध्ये यंदा 15 लाख टनांनी साखर उत्पादन वाढणार आहे। राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने याबाबतची माहिती दिली आहे। क्रूड ऑइलवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ झाली आहे। विंडफॉल टॅक्स 1300 रुपये प्रति टनावरून 2300 रुपये झाला आहे। गुगल पे आणि पेटीएम सोबत स्पर्धा करण्यासाठी बाजारामध्ये टाटा पे येणार आहे। यासाठी आरबीआयने मंजुरी दिली आहे। आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर हा 63,480 रुपयांवरती पोहोचलाय, तर चांदीचे दर 74,140 रुपयांपर्यंत पोहोचले। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अदानी ग्रुपचे शेअर्स 11% वधारलेत। अदानी समूहाची मुख्य कंपनी अदानी एंटरप्राइजेसच्या व्यवहारामध्ये 5% वाढ झाल्यानं गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही। मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 106 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 94 रुपये प्रति लिटर आहेत। डिसेंबर 2023 मध्ये जीएसटी मधून सरकारच्या तिजोरीत 1.65 लाख कोटी रुपये जमा झालेत। डिसेंबर 2022च्या तुलनेत यामध्ये 10.28% वाढ झाली आहे। केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे। वैवाहिक कलह घटस्फोटाचा दावा प्रलंबित असल्यास महिला सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शनचा वारस म्हणून अपत्यांची नावे लावता येणार आहेत। सार्वजनिक पेन्शन मंत्रालयाने याबाबतची घोषणा केली। बँक ऑफ महाराष्ट्राने नवीन वर्षामध्ये ग्राहकांना खुशखबर दिली आहे। गृहकर्जांच्या व्याजदरामध्ये 8.50%वरून 8.35% पर्यंत कपात करण्यात आली आहे।